हॅलो स्टुडंट्स, आपण मॅथमॅटिक्स सेक्शन 1 मधला एक्सरसाइज 1.1 पाहायला लागलेलो आहे. पहिला चॅप्टर सुरू केलेला आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट, आणि त्यामधलं एक्सरसाइज 1.1चा आपण एक्झाम्पल सॉल्व करत आहोत. तर कंटिन्यू करूया आपण. क्वेश्चन नंबर 10. द मेजर ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन AP अँड द ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. फाइंड द अँगल इन डिग्री अँड रेडियन. आपण अँगल फाइंड आउट करायचा आहे यामध्ये, आणि काय सांगितले पहा. द मेजर ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन AP. ट्रायंगलचे जे अँगल्स आहेत ते काय आहेत, AP मध्ये आहेत. AP तुम्हाला माहिती आहे, APचा लॉंग फॉर्म काय? यस, करेक्ट, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. याची प्रॉपर्टी काय असते, काय असतं या AP म्हणजे कशाला म्हणतो, तर इट इज अ सिक्वेन्स, किंवा असे नंबर असतात की त्यांच्यामधला जो डिफरन्स असतो तो कॉन्स्टंट असतो. म्हणजे D कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण AP म्हणतो. तुम्ही लास्ट इयरला 10वी मध्ये पाहिलेलंच होतं ते, बरोबर आहे. आणि आता आपल्याला इथं सांगितलेलं की ह्या एक्झाम्पलमध्ये हे जे ट्रायंगल्स, जे अँगल्स आहेत हे AP मध्ये आहेत. म्हणजे कुठल्याही अँगलची वजाबाकी जर केली आपण, ABC हा जर ट्रायंगल असेल तर अँगल A, अँगल B आणि अँगल C ह्याची जर आपण त्यांचा जर डिफरन्स बघितला तर तो कॉन्स्टंट असतो. म्हणजे AP मध्ये ते अँगल्स आहेत असं आपण कन्सिडर जर केलं. विचारले काय त्यामध्ये, अँड सेकंड गिवन इज द ग्रेटेस्ट अँगल इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. आणि त्यातला मोठा जो अँगल आहे तो 5 टाइम्स स्मॉलेस्ट आहे, म्हणजे लहान अँगलच्या 5 पट आहे. तर आपल्याला फाइंड द अँगल्स इन डिग्रीज अँड रेडियन. तर जेव्हा तुम्हाला इन जनरल त्या ठिकाणी अँगल्स फाइंड आउट करायचे असतात, AP आपल्याला कन्सिडर करायचं असतं, तेव्हा आपण 10वी मध्येच शिकलेलो आहोत की ते कशा पद्धतीनं सपोज करायचं असतं. लेट द अँगल्स ऑफ द ट्रायंगल आर, लेट द अँगल्स ऑफ द ट्रायंगल आर एस A मायनस D, D आणि A प्लस D है ना. म्हणजे अशा पद्धतीनं ती सिक्वेन्स असते की पहिला अँगल A मायनस D, दुसरा D आणि तिसरा A प्लस D. म्हणजे कुठलाही जर आपण वजाबाकी जर केली तर त्या ठिकाणी त्याचा डिफरन्स हा कॉन्स्टंट येतो, आणि त्या ठिकाणी ती क्रमिका किंवा ती सिक्वेन्स किंवा ते 3 अँगल तुम्हाला या पद्धतीनं ते कन्सिडर करायचे असतात. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपण काय दिलेले पहा. द मेजर ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे ते 3 अँगल अशा आहेत असं आपण मानूया. आपल्याला एक माहिती आहे की तिन्हीची ॲडिशन काय असते, ही 180 असते. लिहा. देअरफॉर वी नो, राईट डाऊन, देअरफॉर वी नो इन अ ट्रायंगल ABC अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C is equal to 180 degree, and therefore put the corresponding values. Therefore we say suppose angle A means A minus D plus, sorry here is A, good, A minus D, A आणि A plus D असे ते अँगल असतात. yes, correct. Angle B means A plus angle C means A plus D is equal to 180. Now simplify this. Minus D plus D get cancelled. 3A is equal to 180, which implies A is equal to 60 degree. म्हणजे A ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली 60 डिग्री, म्हणजे एक अँगल आपल्याला 60 डिग्री मिळालेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला अजून त्यामध्ये दिलेलं आहे, काय सांगितले पहा. ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. आता यामधला ग्रेटेस्ट अँगल कोणता असेल, हा जर A असेल तर ह्यामध्ये ॲड केलेला डिफरन्स आहे. डिफरन्स कॉन्स्टंट असतो, याचा अर्थ तो पॉझिटिव्ह असतो. त्यात प्लस केले म्हणजे हा ग्रेटेस्ट आहे. इथं डिफरन्स मायनस केलं आहे म्हणजे हा स्मॉलेस्ट आहे. हा स्मॉलेस्ट अँगल जो आहे तो ग्रेटेस्ट अँगलच्या 5 टाइम्स आहे. लिहा. अल्सो सिन्स, राईट डाऊन, अल्सो सिन्स ग्रेटेस्ट अँगल इज 5 टाइम्स, also since greatest angle is 5 times the smallest, 5 times the smallest, it means that is A plus D is equal to 5 times A minus D. 5 टाइम्स म्हणजे याच्यावरून आपल्याला D ची किंमत निघेल. इथं A ची किंमत मिळाली, आता D ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. दोन्ही व्हॅल्यू हे जे अँगल कन्सिडर केलेले आहेत त्यामध्ये जर आपण पुट केल्या तर A B C चे आपल्याला व्हॅल्यू मिळतील. पहा. देअरफॉर वी कॅन राईट हिअर A प्लस D इज इक्वल टू 5A मायनस 5D, अँड देअरफॉर यस मायनस 5 इकडे घ्या, या बाजूला प्लस 5 होईल, दॅट इज 6D इज इक्वल टू A, त्या बाजूला घ्या 4A, बट 4 मीन्स 4 इंटू A ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली 60, 6D इज इक्वल टू, अँड देअरफॉर D इज इक्वल टू 4 इंटू 60 डिवायडेड बाय 6. ओके. सिम्प्लिफाय दिस, वी गेट काय येणार, 6 10 60, 10 चौक 40. D ची व्हॅल्यू किती आली, 40 डिग्री. D किती आला,
40 डिग्री आला. आणि मग आता आपण जर त्या ठिकाणी जर अँगल्स सगळे ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी जर फाइंड आउट केलं तर आपल्याला त्या ठिकाणी तिन्ही ट्रायंगलचे अँगल्स मिळतात. पहा या बाजूला मी लिहितो. अँड देअरफॉर वी गेट angle A is equal to A minus D, that is equal to 60 minus 40 is equal to 20 डिग्री मध्ये मिळाला पहिला. angle B is equal to A, that is 60 degree, and angle C is equal to A plus D, which is nothing but 60 plus 40, that is 100. तर अशा पद्धतीने हे तिन्ही अँगल आपल्याला डिग्रीमध्ये मिळाले. तिन्हीची जर ॲडिशन केली तर आपल्याला त्या ठिकाणी 180 येते. 100 अधिक 60, 160 अधिक 20, 180. तर अशा पद्धतीने हे तिन्ही अँगल आपल्याला डिग्रीमध्ये मिळाले. आता आपल्याला डिग्री ॲज वेल ॲज रॅडियनमध्ये पण फाइंड आउट करायचे. देअरफॉर टू फाइंड radian angle A is equal to 20 into pi by 180 and that is पाय बाय 9. भाग घालवला 20 9 180, डायरेक्ट पाय बाय 9 लिहिले तरी चालेल. अँगल बी इज इक्वल टू 60 इंटू पाय बाय 180 अँड दॅट इज इक्वल टू पाय बाय 3. ओके. अँड अँगल सी इज इक्वल टू 100 इंटू पाय बाय 180. इथे लिहितो अँगल सी इज इक्वल टू 100 इंटू पाय बाय 180. 0 0 कॅन्सल. काय येणार बघा, 2 पंचे 10, 2 9 18. वी गेट अँगल सी इज इक्वल टू 5 पाय बाय 9. आणि अशा पद्धतीने हे 3 अँगल आपण रॅडियनमध्ये फाइंड आउट केले. हेच 3 अँगल आधी डिग्रीमध्ये फाइंड आउट केले. तर जेव्हा ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनचं एक्झाम्पल असेल त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीनं सोडवावं लागेल. ओके, समजलं? गुड. राईट डाऊन दिस. ओके बच्चो, झालं. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 11. इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल 2 ॲडजसंट अँगल्स आर 40 डिग्री अँड पाय बाय 3 रॅडियन. फाइंड द अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल इन डिग्री. आतापर्यंतचे एक्झाम्पल हे ट्रायंगलवरचे होते. 2 अँगल दिलेले असताना थर्ड अँगल फाइंड आउट करणं, डिग्रीमध्ये, रॅडियनमध्ये, एपीमध्ये देणं अँगल वगैरे ह्या टाईपचे. आता क्वाड्रिलॅटरलचं एक्झाम. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? येस, चौकोन है ना. तर त्या पद्धतीने आपल्याला डिफाईन करता येईल. इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कशाला म्हणतात पहा, तर सर्कलमध्ये त्याचे चारही व्हर्टेक्स ह्यामध्ये अशा पद्धतीने ते डिफाईन झालेले असतात. याला म्हणायचं सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ABCD हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे ना. त्याचे चारही व्हर्टेक्स हे सर्कलवरती असतात म्हणून त्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणायचं. आणि यामध्ये आपल्याला काय दिले पहा, तर यामध्ये ॲडजसंट साईड. इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल 2 ॲडजसंट अँगल्स आर 40 डिग्री अँड पाय बाय 3. समजा हा 40 डिग्री आहे आणि ॲडजसंट म्हणजे हा किंवा हा त्याच्या लगतचा पाय बाय 3 दुसरा अँगल आहे. 40 डिग्री आणि पाय बाय 3. फाइंड द अँगल ऑफ द क्वाड्रिलॅटरल इन डिग्री. तर सर्वच्या सर्व अँगल्स हे डिग्रीमध्ये फाइंड आउट करायचे आहेत. एक तर डिग्रीमध्ये आहेच, आपण याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करू शकतो. याच्याशिवाय हे दोन्ही अँगल आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. तर आपल्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची एक प्रॉपर्टी माहीत पाहिजे की सम ऑफ ऑपोजिट अँगल्स आर 180 डिग्री. चारही कोणांची बेरीज 360 असतेच. पण इथं जर समजा एक्स आणि वाय जर मांडला आपण तर चारीवरून 2 व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळत नाही. पण सायक्लिक क्वाड्रिलॅटरलमध्ये अजून एक स्पेशल फीचर असं आहे, त्याची प्रॉपर्टी अशी आहे की ह्या दोन्हीची ॲडिशन ही 180 असते, अपोजिट अँगल्स. आणि त्याच्यावरून आपल्याला ते 2 अँगल्स फाइंड आउट करता येतील. पहा सोल्युशनमध्ये. ओके, वी कॅन राईट लेट ABCD बी अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सपोज लेट ABCD बी अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके. लेट अँगल A इज इक्वल टू 40 डिग्री अँड अँगल B इज इक्वल टू पाय बाय 3 रॅडियन. ओके, रॅडियन्स कन्वर्शन आपण लगेच डिग्रीमध्ये करूया. दॅट इज पाय बाय 3 इंटू 180 डिवायडेड बाय पाय. पाय पाय गेट कॅन्सल. 3 6 are 18, दॅट इज 0 अँड देअरफॉर अँगल B इज इक्वल टू 60 डिग्री. हे 2 अँगल आपल्याला दिलेले आहेत. लेट अँगल A इज इक्वल टू 40 डिग्री अँड अँगल B इज इक्वल टू 60 डिग्री. फाइंड आउट काय करायचे, तर अँगल C आणि अँगल D. ओके, समजा आपण याला एक्स आणि वाय सपोज करूया. एक्स डिग्री आणि वाय डिग्री. ओके,
Let angle C is equal to x degree and angle D is equal to y degree. नाही सपोज केलं डायरेक्ट अँगल C आणि अँगल D असं लिहिलं तरी चालेल, त्या पद्धतीनं आपण गेलं तरी काय हरकत नाही. विनाकारण वाढवण्यापेक्षा आपण अँगल C आणि अँगल D फाइंड आउट करूया. ओके, राईट डाऊन. नाव वी नो इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल प्रॉपर्टी लिहूया आपण ती. नाव वी नो इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल the sum of opposite angles, this is very important property, the sum of opposite angles is 180 degree. Sum of opposite angles is 180 degree. Therefore angle A plus angle C is equal to 180 degree. Similarly angle B plus angle D is equal to again 180 degree. Okay, simplify this. Put the corresponding values, that is 40 plus angle C is equal to 180. Therefore angle C is equal to 180 minus 40, which implies angle C is equal to 140 degree. Third angle आपण find out केला. Similarly, and angle B is nothing but 60 degree. 60 plus angle D is equal to 180. Therefore angle D is equal to 180 minus 60. Therefore angle D is equal to 120 degree. तर अशा पद्धतीने अँगल ए बी सी डी आपण डिग्रीमध्ये फाइंड आउट केले. हा बी हा फाइंड आउट केला, ये तर त्यांनी दिलेलाच आहे. आणि या पद्धतीने आपण चारही अँगल डिग्रीमध्ये फाइंड आउट केले. फाइंड द अँगल ऑफ द क्वाड्रिलॅटरल इन डिग्री. आपण डिग्रीमध्ये चारही अँगल्स फाइंड आउट केले. ओके, समजलं? राईट डाऊन दिस. ओके बॉयज, पहा आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. वन अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल हॅज मेजर 2 pi by 5 and the measure of the other 3 angles are in the ratio 2:3:4. Find their measures in degree and radian. पुन्हा एकदा तुम्हाला क्वाड्रिलॅटरलचं एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्या क्वाड्रिलॅटरलच्या एक्झाम्पलमध्ये आपणास काय करायला सांगितले, चारही अँगलची मेजरमेंट्स फाइंड आउट करायचे. त्यामध्ये एका अँगलचं मेजरमेंट दिले 2 pi by 5 रेडियनमध्ये दिलेलं आहे. वी हॅव टू फाइंड द अदर 3 अँगल्स इन डिग्री अँड रेडियन. सिंपल कन्सेप्ट आहे. त्याचा राहिलेले 3 अँगलचे रेशो दिलेले आहेत. रेशो दिले असतील तर आपण अशी एक्झाम्पल लास्ट इयरला सॉल्व केलेले आहेत. आपण कॉमन मल्टिपल के सपोज करायचा किंवा एक सपोज करून त्या पद्धतीनं चारही अँगलची ॲडिशन ही 360 डिग्री असते. याच्यानुसार आपण त्या कॉमन मल्टिपलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. वी गेट द रिक्वायर्ड आन्सर. ओके, पहा सोल्युशनमध्ये. सपोज लेट ए बी सी डी be a quadrilateral, and angle A is equal to suppose 2 pi by 5. We have to convert in degree, that is equal to 2 pi by 5 into 180 divided by pi. Here pi get cancel. 5 1s are 5, 5 3s are 15, 5 6 are 30. 36 into 2 72 डिग्री. अँगल ए हा आपल्याला 72 डिग्री हा आपण कन्वर्ट केला डिग्रीमध्ये, कॅल्क्युलेशन इझी जावं म्हणून. ठीक आहे, कारण अपूर्णांकापेक्षा आपण राऊंड फिगरमध्ये इंटिजरमध्ये जर कन्वर्ट केलं तर कॅल्क्युलेशन सोपं जातं. एक अँगल आपण डिग्रीमध्ये घातला आणि राहिलेले 3 अँगल जे आहेत त्याचा रेशो दिला आहे. बी सी आणि डी हे जे अँगल आहेत ते ह्या रेशोमध्ये आहेत. आपण कॉमन मल्टिपल के सपोज करून हे अँगल 2K 3K आणि 4K असं सपोज करूया. लेट के बी द कॉमन मल्टिपल and therefore angle B is equal to 2K, angle C is equal to 3K, angle D is equal to 4K. बरोबर आहे, के कॉमन मल्टिपल केल्यानंतर. आता आपल्याला माहिती आहे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 360 बिकॉज इट इज अँड क्वाड्रिलॅटरल अँड देअरफॉर वी नो. राईट डाऊन. डायग्रामची काही आवश्यकता नाही. इन अ क्वाड्रिलॅटरल आपल्याला माहिती आहे की क्वाड्रिलॅटरलमध्ये अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री, which is nothing but put the corresponding value 72 degree, that is only write down 72 plus 2K plus 3K plus 4K is equal to 360. Therefore
4 + 3 7 + 2 that is 9k is equal to 360 minus 72. We get 2 8 10 8 8 16 and here is 288 बरोबर आहे. म्हणजे 8 2 10 7 8 8 8 16 okay that is 288. This is the value of 9k. Therefore 9k is equal to 288 which implies k is equal to 9 3s are 27 and 9 2s are 18 32. k ची व्हॅल्यू 32 आली म्हणून आपल्याला अँगल बी अँगल सी आणि अँगल डी आपण डायरेक्ट डिफाइन करू शकतो. Therefore अँगल बी इज इक्वल टू 2k that is 2 into 32 is equal to 64 degree. Angle C is equal to 3k, 3 into 32 is equal to 96 degree. Angle D is equal to 4k, that is 4 into 32 which implies 128 degree. तर अशा पद्धतीने अँगल ए हा 72 डिग्री आहे. अँगल बी, अँगल सी आणि अँगल डी चारही अँगल आपण डिग्रीमध्ये फाइंड आउट केलेत. ओके, आता आपल्याला रॅडियनमध्ये फाइंड आउट करायचे आहेत. माहिती आहे तुम्हाला डिग्रीचं कन्वर्शन रॅडियनमध्ये करण्यासाठी आपण काय करतो, पायछेद 180 त्या अँगलला मल्टिप्लाय करतो. अँड देअरफॉर वी राईट हिअर, देअरफॉर वी राईट टू फाइंड इन radian, to convert in radian we have angle A 72 degree is equal to 72 into pi by 180, that is कितीने भाग जाते बघा, 36 दूनी 72, 36 5 180, 2 pi by 5. ओके, angle B is equal to yes 64 degree, that is equal to 64 into pi by 180, that is again see here भाग कितीने जाते बघा, 32 नाही 16 8 88 64, 8 दूनी 16 नाही 8 नाही 4 न पहा जाते का, 4 1 4, 2 राहिले 4 7 24, 4 चौक 16, 4 5 20, 16 pi divided by 45. Okay, angle C is equal to S next 96 degree, that is equal to 96 into pi by 180. पुन्हा भाग घालवा अजून इथं 8 1 8, 8 दूनी 16 इथं त्या ठिकाणी, किंवा याला काय करा 4 न 4 दूनी 8, 4 चौक 16 इथं पहा 4 चौक 16, 4 5 20, 24 pi divided by 45. and last angle D is equal to 128 degree. It means that 128 into pi by 180, again simplify this, 4 3 12, 4 दूनी 8, 4 चौक 16, 4 5 20, 32 pi divided by 45 degree. तर अशा पद्धतीनं आपण रॅडियनमध्ये डिग्रीचं कन्वर्शन रॅडियनमध्ये केलं आणि ह्या पद्धतीनं हा एक्झाम्पल सॉल्व केलेला आहे. ओके, राईट डाऊन दिस. Okay students, take next question, question number 13. Find the degree and radian measure of exterior and interior angle of a regular pentagon, hexagon, septagon आणि octagon. आता तुम्हाला इथं पॉलिगॉन दिलेलं आहे. फाइंड द डिग्री अँड रॅडियन मेजर. आता पॉलिगॉन म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. रेग्युलर पॉलिगॉन आणि रेग्युलर पॉलिगॉनचे हे टाइप्स दिलेले आहेत. अर्थात 4 एक्झाम्पल दिलेत, आपण कोणते तरी 2 सोडवूया, 2 तुम्हाला त्या पद्धतीने सोडवता येतील. ह्या पॉलिगॉन विषयी काय बघा, रेग्युलर पॉलिगॉन म्हणजे त्या ठिकाणी नंबर ऑफ साइड्स. पॉलिगॉन म्हणजे नंबर ऑफ, इट इज अ क्लोज्ड फिगर अँड नंबर ऑफ साइड्स आर 4 5 6 7 8, बट ईच साइड इज इक्वल. प्रत्येक साइड ही त्याची इक्वल असते. पेंटॅगॉन म्हणजे 5 साइड्स 5 साइड्स असलेली डायग्राम, म्हणजे ह्या पद्धतीने हे पहा क्लोज्ड डायग्राम असते आणि 5 साइड्स असतात त्याला. याला जसं आपण ट्रायंगलला 3 साइड असतात, क्लोज्ड फिगर आहे. त्यानंतर क्वाड्रिलॅटरल 4 फिगर त्या ठिकाणी साइड्स असतात. पेंटॅगॉनला 5 साइड्स असतात. हेक्झॅगॉनला 6 असतात. सेप्टॅगॉनला 7 असतात. ऑक्टॅगॉनला
ऑक्टॅगॉनला 8 साईड असतात, त्यानंतर डेकॅगॉन म्हणून असतं 10 साईड्स असतात त्याला. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला एक्झाम्पल याच्यावरचं आहे. आता ह्यामध्ये रिलेशन काय असतं हे पहा, महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तर यामध्ये प्रत्येक एक्सटेरियर अँगल जो असतो हा एक्सटेरियर अँगल, याला काय म्हणायचं, एक्सटेरियर अँगल असं म्हणलं जातं. तर ह्या एक्सटेरियर अँगलची रेग्युलर पॉलिगॉन कुठलाही असो, मग तो कोणत्याही पॉलिगॉनच्या एक्सटेरियर अँगलची ॲडिशन ही 360 डिग्री असते. हा पहिला रूल. एक 2-3 बेसिक गोष्टी फक्त लक्षात ठेवा. रेग्युलर पॉलिगॉनच्या एक्सटेरियर अँगलची ॲडिशन ही 360 असते. मी इथं पहिलं वाक्य लिहिलं, वी नो दॅट सम ऑफ मेजर ऑफ द एक्सटेरियर अँगल्स ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन इज 360 डिग्री. 360 अंश त्या ठिकाणी प्रत्येकाचा एक्सटेरियर अँगल असतो, ह्याला एक्सटेरियर अँगल म्हणायचं. मग हा जर असेल एक्सटेरियर अँगल तर हा त्याचा इंटरनल अँगल झाला, इंटेरियर है ना. इंटेरियर अँगल हे झाले. मग इंटेरियर अँगल काय किती असणार आहे त्याचं मेजरमेंट, तर हे लिनियर अँगल झाले. हा जर एक्स असेल तर हा 180 - x, कारण लिनियर अँगलची बेरीज किती असते, 180 अंश असते. पहा, दुसरी गोष्ट, ह्या 2 गोष्टी लक्षात आल्या का तुम्हाला कुठल्याही एक्झाम्पल कुठल्याही साईड दिलेला असो तुम्ही त्या पद्धतीनं त्या पॉलिगॉनचं एक्झाम्पल 100% शुअर सॉल्व करणार. म्हणजे एक्सटेरियर अँगल काय असतो इथं, एक्सटेरियर अँगलची ॲडिशन 360 असते आणि एक्सटेरियर अँगल आणि इंटेरियर अँगल ह्या दोन्हीची बेरीज 180 अंश असते, कारण हे लिनियर अँगल असतात. तर हे 2 रिलेशन्स लक्षात ठेवा. याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला CETसाठी सांगतो शॉर्टकट काय असतो. डायरेक्ट इंटरनल अँगल, आपल्या टेक्स्टबुकमध्ये नाही तो फॉर्म्युला. डायरेक्ट इंटरनल अँगलची ॲडिशन कुठलाही तो पॉलिगॉन जर असेल तर कुठेतरी माहितीसाठी फक्त असू द्या, n - 2 × 180. कोणताही पॉलिगॉन असू द्या रेग्युलर पॉलिगॉनचा, त्या ठिकाणी इंटरनल अँगलची पूर्ण इंटेरियर अँगलची ॲडिशन ही किती असते, तर n - 2. हिअर n इज द नंबर ऑफ साईड. म्हणजे इथं आता पेंटॅगॉन आहे, 5 - 2 3, 3 × 18, 18 × 54, 540 बेरीज असते त्याची. हा रूल लक्षात ठेवा, n - 2 × 180. हे रेग्युलर पॉलिगॉनच्या बाबतीमध्ये डायरेक्ट इंटेरियर अँगलचे संबंधित मी रिलेशन ॲडव्हान्समध्ये सांगितलं आहे. आपल्याला ते इथं नाही, आपल्याला फक्त हे 2च फॉर्म्युले वापरायचे आहेत. एक्सटेरियर अँगलची ॲडिशन 360 असते आणि इंटेरियर आणि एक्सटेरियरची ॲडिशन ही 180 डिग्री असते. ओके, तर आता आपण एक्झाम्पल त्या पद्धतीनं सॉल्व करूया. मग पेंटॅगॉनमध्ये 360 जर त्याची बेरीज जर एक्सटेरियर अँगलची असेल तर प्रत्येक अँगलचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करता येतं, कारण नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल्स किती असतात, 5 असतात त्यामध्ये. मग 360 भागिले 5 जे काय मेजरमेंट येईल ते बाहेरचं मेजरमेंट येईल, एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट येईल. ओके, चला सॉल्व करूया आपण. आता फर्स्ट घेऊया, काय पहा इथं, फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर ऑफ एक्सटेरियर अँड इंटेरियर अँगल ऑफ अ रेग्युलर पेंटॅगॉन. ओके, फर्स्ट घेऊ आपण पेंटॅगॉन. ओके, सी हिअर, इन अ रेग्युलर पेंटॅगॉन, in a regular pentagon number of sides is 5. Number of sides are 5 and therefore exterior angle, therefore how to find exterior angle, 360 divided by n, formula लिहा, that is 360 divided by 5 which implies 72. एक्सटेरियर अँगल काय आला, 72 डिग्री आला. डायग्रामची तिथे आवश्यकता सुद्धा नाही, डायरेक्ट तुम्ही ह्या फॉर्म्युल्यानं वापरलं तरी चालते. हेक्झॅगॉनला 6 वापरायचं, डिवाइड बाय 6. हेप्टॅगॉन पण म्हणतात ह्याला 6. इथं सेप्टॅगॉन किंवा हेप्टॅगॉन असं पॅरलल ऑप्शन आहे बरं का, इथं दोन्हीचं मिनिंग सेमच आहे, सेप्टॅ असो किंवा हेप्टॅगॉन असो. तर इथं सेप्टॅगॉनला 7 डिवाइड करायचं, ऑक्टॅगॉनला 8 डिवाइड करायचं. त्या पद्धतीनं सगळी एक्झाम्पल सॉल्व करता येतील. एक फक्त एक्झाम्पल या ठिकाणी बघा कशा पद्धतीनं सॉल्व केलं आहे, कारण मी नेहमी सांगतो की आपल्याला एक्झाम्पल किती झाली ह्याच्यापेक्षा आपणच किती समजली ह्याला नेहमी महत्त्व द्यायचं, आणि मग याच्यानुसार आपण आता हे एक व्यवस्थित एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू 360 divided by n, that is 360 divides 5, that is 72 डिग्री. हा एक्सटेरियर आला. आता आपल्याला इंटेरियर अँगल फाइंड आउट करायचा. इंटेरियरमध्ये रिलेशन काय असतं, दोन्हीची ॲडिशन 180 असते. देअरफॉर इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180 - 72. सिम्प्लिफाय धिस, 108 डिग्री. तर अशा पद्धतीनं आपण इंटेरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगल हे फाइंड आउट केले. पण हे दोन्ही अँगल्स आपल्याला डिग्री आणि रेडियनमध्ये फाइंड आउट करायचे. तर डिग्रीत तर आपण फाइंड आउट केलेलेच आहेत. आता आपण ह्या दोन्हीचं कन्व्हर्शन रेडियनमध्ये करूया. टू फाइंड इन रेडियन
exterior angle is equal to 72 into pi by 180, that is equal to, भाग घालवा, 9 8 72, 20, त्यानंतर किती येते पहा, 4 2 8, 4 5 20, 2 पाय बाय 5 रेडियनमध्ये कन्व्हर्शन केलं. डायरेक्ट 36 2 72, 36 5 160 केलं तरी चालतं. आणि इंटेरियर अँगल इज इक्वल टू 108, या ठिकाणी घेतो इकडे साईडला, इंटेरियर अँगल is equal to 108 into pi by 180. Simplify this again. 36 3 108, 36 5 180, 3 पाय बाय 5 रेडियन. तर अशा पद्धतीनं डिग्री आणि रेडियनमध्ये कोणत्याही टाईपचा जर पॉलिगॉन असेल तर तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यानुसार हे एक्झाम्पल सॉल्व करता येतील. हेक्झॅगॉन असो, सेप्टॅगॉन असो, ऑक्टॅगॉन असो, अगदी सेम त्या पद्धतीनं सॉल्व करता येईल. मी आता हेक्झॅगॉनचं एक घेतो म्हणजे 2 तुम्हाला सॉल्व करता येतील. ठीक आहे. सेकंड पाहता, सेकंड हेक्झॅगॉन काय करता येईल पहा. नंबर ऑफ साइड्स किती असतात? यस करेक्ट, 6. हिअर नंबर ऑफ साइड्स इज 6. नंबर ऑफ साइड्स इज 6. देअरफॉर एक्सटेरियर अँगल पहिला फाइंड आउट करायचा. एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय 6, दॅट इज किती येणार? 6 6 36, 60 डिग्री. भाग घालवला है ना, कारण 360 डिवायडेड बाय n नंबर ऑफ साइड्स, 360 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 60. अँड देअरफॉर इंटेरियर अँगल, भाग जात नसेल तर अपूर्णांकात येईल. आता समजा सेप्टॅगॉनला 7 आहे, भाग जातोय का ठीक नाही तर आहे असंच ठेवायचं त्या ह्याच्यामध्ये, 360 भागिले 7 हा जो अँगल डिग्रीमध्ये ठेवायचा. इंटेरियर अँगल काय येणार? 360 इज इक्वल टू 180 मायनस 60, दॅट इज 120 डिग्री. झालं, दोन्ही आपण डिग्रीमध्ये फाइंड आउट केले. आता आपण काय करूया, रेडियनमध्ये फाइंड आउट करता येईल. राईट डाऊन अगेन. टू फाइंड इन रेडियन एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू 60 इंटू पाय बाय 180, दॅट इज इक्वल टू पाय बाय 3. इंटेरियर अँगल 120 इंटू पाय बाय 180, भाग घालवायचा, 0 0 कॅन्सल, 6 2 12, 6 3 18, दॅट इज 2 पाय बाय 3. तर अशा पद्धतीनं सिम्पल एक्झाम्पल्स आहेत हे रेग्युलर पॉलिगॉनचे. फक्त 2-3 त्याचे जे क्रायटेरिया आहेत, त्याचे जे रूल्स आहेत ते तुम्हाला लक्षात आले पाहिजेत. सम ऑफ मेजर ऑफ द एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पॉलिगॉन इज 360 डिग्री अँड ॲडिशन ऑफ इंटेरियर अँड एक्सटेरियर अँगल इज 180 डिग्री. या 2 रूलच्या सहाय्यानं कुठल्याही टाईपचं एक्झाम्पल आलं तर आपल्याला सॉल्व करता येईल. ओके, अंडरस्टँड? ओके, राईट डाऊन दिस.